क्रीडांगण क्रमांक 1 वर होणारा सामना असा आहे, राकेशभाऊ गुले कबड्डी संघ पुणे विरुद्ध श्रीराम राकेशभाऊ गुले कबड्डी संघ पुणे विरुद्ध श्रीराम क्रीडा मंडळ सोलापूर। या स्पर्धेसाठी सरपंच प्रथमेश पाटील, पंच सुरेश शिंदे, पंच विठ्ठल गुरमे, गुणलक्षक समीर विजापुरे, तिसरी चढाई अक्षय मोठेगावकर। राज्यस्तरीय निमंत्रित कबड्डी स्पर्धा 2025-26 साठी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक माननीय ॲडव्होकेट दिलीपरावजी सोपल साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नंदनजी जगदाळे साहेब, उपाध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी व सर्वच मान्यवर यांना विनंती आहे की आपण रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज व कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे, संस्थापक श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी यांच्या प्रतिमांचे पूजन व दीप प्रज्वलन करावे। रणांगण गाजविले धैर्य नीती शान, श्री शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचा अभिमान, म्हणजे महाराष्ट्राचा अभिमान। अज्ञान रूपी अंधार दूर करणारा दीप मामासाहेब जगदाळे हेच शिक्षणाचे प्रतीक। ज्ञानतपस्वी कर्मयोगी कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमांचं पूजन मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत आहे। रयतेचे राजे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचं पूजन मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत आहे। मान्यवरांना विनंती आहे की आपण प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करावे। अज्ञानरूपी अंधार दूर करणारा दीप मामासाहेब जगदाळे हेच शिक्षणाचे प्रतीक, हेच शिक्षणाचे प्रतीक। नियमनिष्ठा ताकद यांचा संगम कबड्डी स्पर्धेचा आज दीप प्रज्वलनाने होतोय आरंभ, आज दीप प्रज्वलनाने होतोय आरंभ। दीप लावूया ज्ञानाचा, प्रकाश पसरेल मानवतेचा, दीप लावूया श्रद्धेचा, प्रकाश पसरेल भक्तीचा, दीप लावूया मांगल्याचा, प्रकाश पसरेल पावित्र्याचा, दीप लावूया आत्मतेजाचा, प्रकाश पसरेल साक्षात्काराचा, दीप लावूया सामर्थ्याचा, प्रकाश पसरेल विवेकाचा, दीप लावूया सामर्थ्याचा, प्रकाश पसरेल विवेकाचा। बार्शी तालुक्याचे भाग्यविधाते आमदार, बार्शी तालुक्याचे आमदार माननीय ॲडव्होकेट दिलीपरावजी सोपल साहेब, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष माननीय नंदनजी जगदाळे साहेब, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे जनरल सेक्रेटरी पी.टी. पाटील साहेब, खजिनदार बापूसाहेब शितोळे आणि सर्वच कार्यकारिणी सदस्य, सर्वच प्राचार्य यांच्या उपस्थितीमध्ये प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे। मान्यवरांना विनंती आहे की आपण सर्वांनी स्थान ग्रहण करावं। यानंतर VP सुलाके कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य माननीय डॉक्टर संजय करंडे सर यांना मी विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे। कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या 123व्या जयंतीनिमित्त श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित BP सुलाके कॉमर्स कॉलेज बार्शी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर, सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या राज्यस्तरीय निमंत्रित कबड्डी स्पर्धेच्या कार्यक्रमाचे सन्माननीय उद्घाटक तथा बार्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय ॲडव्होकेट दिलीपरावजी सोपल साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा
संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय नंदनजी जगदाळे साहेब, संस्थेचे आदरणीय सचिव पी.टी. पाटील साहेब, सहसचिव देबडवार सर, खजिनदार आदरणीय जयकुमार बापू शितोळे, त्यासोबतच मंचावर उपस्थित संस्थेचे कार्यकारिणी सदस्य आणि संस्थेचे माजी सचिव आदरणीय व्ही.एस. दादा पाटील, बालके सर, इतर शाखांचे शाखा प्रमुख तथा संस्थेच्या कार्यकारिणीचे सदस्य, या सर्वांचं प्रथमतः मी बी.पी. सुलाके कॉमर्स कॉलेजच्या वतीनं या कबड्डी स्पर्धांच्या उद्घाटन समारंभामध्ये हार्दिक स्वागत करतो. त्यासोबतच राज्यभरातून जे संघ इथं उपस्थित झालेले आहेत त्या संघांचे सर्व खेळाडू तसेच संघांचे व्यवस्थापक, मार्गदर्शक, पंच, सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी यांचंही महाविद्यालयाच्या आणि संस्थेच्या वतीनं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आणि थोडक्यात माझं प्रास्ताविक या ठिकाणी करतो की खरं तर विद्यार्थ्याचा मन, मनगट आणि मेंदूचा विकास व्हावा या हेतूनं आदरणीय कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांनी या संस्थेची स्थापना केली. त्याचंच एक स्वरूप म्हणून आज देखील आपण विद्यार्थ्यांचा बौद्धिक, शारीरिक आणि मानसिक विकास व्हावा या दृष्टीनं ना केवळ फक्त अध्यापन आणि अध्ययन याच्यावरच भर देता क्रीडा आणि कला या गोष्टीवरही भर देण्याचा संस्थेचा मानस असतो. या दृष्टीनं संस्था विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यासंबंधी मार्गदर्शन करत असते. असंच संस्थेच्या आदरणीय आपल्या संस्थेचे सेक्रेटरी पी.टी. पाटील साहेब यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही यावर्षी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करा. खरं तर संस्थेने आमच्यावर ही जबाबदारी सोपवली आणि आम्हाला ही जबाबदारी सोपवण्यास पात्र समजलं, त्याबद्दल मी त्यांचं मनस्वी आभार पहिल्यांदा व्यक्त करतो. आणि हे सगळं काम करत असताना सोलापूर विद्यापीठानं मोलाचं सहकार्य केलं, राज्य कबड्डी असोसिएशननं मोलाचं सहकार्य केलं, म्हणून आज हा इव्हेंट आपण या ठिकाणी संपन्न करू शकत आहोत. त्यासोबतच विविध प्रायोजकांनी या सगळ्या ह्याच्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि त्या प्रायोजकांच्या सहकार्यामुळे खरं तर आपण हा कार्यक्रम इथं या ठिकाणी करू शकत आहोत. म्हणून मी सर्व प्रायोजकांचं सुद्धा या प्रसंगी पहिल्यांदा आभार व्यक्त करतो, कारण त्यांनी खुल्या दिलाने मोठ्या मनाने आमच्या महाविद्यालयाला सहकार्य केलं आणि त्यांचंही मी या प्रसंगी आभार व्यक्त करतो. आणि या स्पर्धा 2 दिवस चालणार आहेत. आज पहिल्या सेशनमध्ये या ठिकाणी 6 सामने होतील, उद्या सकाळच्या पहिल्या सत्रात 6 सामने होतील आणि सायंकाळच्या सत्रामध्ये सेमीफायनल आणि फायनल अशा 3 प्रकारचे सामने होतील. या सामन्यांचा आपण मनमुरादपणानं आनंद घ्यावा. या सामन्यातून आपण प्रेरित होऊन खेळाडूंना प्रोत्साहन द्यावं आणि आपण सुद्धा खेळाकडे आपलं मन वळवण्याचा प्रयत्न करावा. कारण मोबाईलच्या युगामध्ये खेळ दुरापास्त होत असताना मातीतले खेळ नष्ट होण्याची भीती आज निर्माण होते. अशा वेळेला आपण हे खेळ जतन करून ठेवणं ग्रामीण संस्कृतीचा एक भाग म्हणून आपलं काम आहे आणि ते काम आपण निश्चितपणानं करण्याचा प्रयत्न करूयात. आपण सगळेजण या समारंभासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा महाविद्यालयाच्या वतीनं स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय कर्नाटक. धन्यवाद सर. स्वागत सत्कार करणं आहे आपली संस्कृती. ज्यांच्या कार्याची कायमच येते आपल्याला दिव्य अनुभूती, अशा सर्व मान्यवरांचा सत्कार आता होईल. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक बार्शी तालुक्याचे विद्यमान आमदार माननीय ॲडव्होकेट दिलीपरावजी सोपल साहेब यांचा सत्कार आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नंदनजी जगदाळे साहेब, उपाध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी यांनी करावा ही विनंती. माजी न्याय व विधी मंत्री बार्शी तालुक्याचे भाग्यविधाते माननीय आमदार ॲडव्होकेट दिलीपरावजी सोपल साहेब यांचा सन्मान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नंदनजी जगदाळे साहेब यांच्या हस्ते होत आहे. सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचा सत्कार करावा. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नंदनजी जगदाळे साहेब, उपाध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी यांचा सत्कार बी.पी. सुलाके कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य माननीय डॉक्टर संजय करंडे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नंदनजी जगदाळे साहेब यांचा सन्मान BP सुलाखे कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य माननीय संजय करंडे सर यांच्या हस्ते संपन्न होत आहे। यानंतर आज येथे एक विशेष सत्कार होत आहे। श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शीचे जनरल सेक्रेटरी माननीय PT पाटील साहेब यांचा वाढदिवस आहे। त्यांचा सत्कार BP सुलाखे कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर करंडे सर, कॉमर्स विभाग प्रमुख चपटे सर, आर्ट्स विभाग प्रमुख काळे सर आणि पोहळकर सर यांनी येऊन कॉलेजच्या वतीने साहेबांचा सन्मान करावा ही विनंती। BP सुलाखे कॉमर्स कॉलेज बार्शीच्या वतीने आज दुग्धर सरकराज योग आलेला आहे। या निमित्त आदरणीय PT पाटील साहेब यांचा सन्मान होत आहे। हॅपी बर्थडे टू यू सर फ्रॉम आवर कॉलेज प्रिन्सिपल अँड ऑल आवर टीम। आपणास पूर्ण आयुष्य लाभो ही सदिच्छा। BP सुलाखे कॉमर्स कॉलेजच्या वतीने माननीय PT पाटील साहेब यांचा सन्मान होत आहे। धन्यवाद सर। यानंतर श्री मालोजी भोसले सर, तांत्रिक समिती सचिव महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांचा सत्कार BP सुलाखे कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर संजय करंडे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते। श्री मालोजी भोसले सर। श्री मालोजी भोसले सर यांचा सत्कार येथे संपन्न होत आहे। तांत्रिक समिती सचिव महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन। यानंतर माननीय श्री मालोजी भोसले सर, तांत्रिक समिती सचिव महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांचा सत्कार BP सुलाखे कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर करंडे सर यांच्या हस्ते संपन्न होत आहे। यानंतर बार्शी तालुक्याचे आमदार ॲडव्होकेट दिलीपरावजी सोपल साहेब हे आदरणीय PT पाटील साहेब यांचा सत्कार करणार आहेत। त्यांनी ते करावा ही विनंती। माननीय PT पाटील साहेब, जनरल सेक्रेटरी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी यांचा आमदार ॲडव्होकेट दिलीप सोपल साहेब यांच्या हस्ते सन्मान होत आहे। यानंतर भक्तराज जाधव सर, स्पर्धा निरीक्षक यांचा सत्कार BP सुलाखे कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर SV करंडे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते। भक्तराज जाधव सर, स्पर्धा निरीक्षक भक्तराज यादव सर यांचा सत्कार येथे होत आहे। माननीय श्री चंद्रकांत गोपाळराव सोनिग्रा, पुणे विद्यापीठ कबड्डी संघाचे माजी कर्णधार, बँक ऑफ महाराष्ट्र सर्वात प्रथम कबड्डी स्पर्धाचे आयोजन केले। त्यांचा सन्मान शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर विष्णू शिखरे सर यांनी करावा ही विनंती। माननीय श्री चंद्रकांत गोपाळराव सोनिग्रा। यानंतर शेखर रावडे सर, स्पर्धा पंचप्रमुख यांचा सत्कार SK पाटील सर, माजी प्राचार्य BP सुलाखे कॉमर्स कॉलेज बार्शी यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते। शेखर रावडे सर, स्पर्धा पंचप्रमुख यांचा सत्कार येथे होत आहे। माननीय उस्मान गणी, स्पर्धा सहाय्यक यांचा सत्कार माननीय उस्मान गणी, स्पर्धा सहाय्यक पंचप्रमुख यांचा सत्कार शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य माननीय दीपक गुंड सर यांनी करावा ही विनंती।
माननीय श्री तुकाराम भोमलट माजी शारीरिक संचालक कबड्डी तज्ञ यांचा सत्कार संस्थेचे खजिनदार माननीय बापूसाहेब शितोळे साहेब यांनी करावा ही विनंती. माननीय श्री तुकाराम भोमलट माजी शारीरिक संचालक कबड्डी तज्ञ, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख, आजच्या तरुण पिढीसाठी कबड्डी हा खेळ नसून तो आरोग्य, शिस्त आणि उज्ज्वल भविष्याचा मार्ग आहे. अशा स्पर्धांचे आयोजन खेळाडूंना दिशा देणारे ठरते आणि हे केवळ प्रायोजकांमुळे शक्य झाले. आजचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस रुपये 31,000 कै हौसाबाई दशरथ काळे व कै रुक्मिणी विठ्ठल अवताडे यांच्या स्मरणार्थ माननीय श्री हनुमंत दशरथ काळे व माननीय श्री भरत विठ्ठल अवताडे यांच्यातर्फे देण्यात आले. मी श्री हनुमंत दशरथ काळे सहशिक्षक BP सुलाखे कॉमर्स कॉलेज बार्शी व भरत अवताडे यांचा सत्कार संस्थेचे खजिनदार माननीय बापूसाहेब शितोळे सर यांनी करावा अशी विनंती करते. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार माननीय जयकुमारजी शितोळे साहेब, हनुमंत काळे सर आणि भरत विठ्ठल अवताडे यांचा सन्मान करत आहेत. धन्यवाद सर. धन्यवाद सर. माननीय दिनेशजी मोरे साहेब, फाउंडर अँड MD ॲडोरिवा इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड चाकण पुणे यांनी रोख रक्कम 21,000 चे द्वितीय पारितोषिक दिले आहे. ते त्यांच्या व्यस्त कार्यबाहुल्यामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या वतीने माननीय पैलवान गणेश बाप्पा प्रकाश डंबरे यांनी त्या सन्मानाचा स्वीकार करावा. माननीय पैलवान गणेश बाप्पा डंबरे यांनी स्वतः पण रोख रकमेचं बक्षीस वेगळं दिलेलं आहे. त्याचबरोबर माननीय दिनेशजी मोरे साहेब, आगळगाव, फाउंडर अँड MD ॲडोरिवा इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड चाकण यांचा सन्मान गणेश बाप्पा डंबरे स्वीकारत आहेत. माननीय नंदनजी जगदाळे साहेब यांना विनंती आहे की त्यांचा सन्मान करावा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष माननीय नंदनजी जगदाळे साहेब यांना विनंती आहे त्यांनी पैलवान गणेश बाप्पा डंबरे यांचा सन्मान करावा. माननीय श्री प्रभाकर दादा डंबरे, नूतन संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शी, संस्थापक खामगाव आश्रमशाळा यांचा सन्मान संस्थेचे सहसचिव माननीय APJ देबुडवार सर यांनी करावा. ते त्यांच्या व्यस्त कार्यबाहुल्यामुळे उपस्थित नाहीत. त्यांनी आपल्याला ह्या बक्षीस दिलं त्याबद्दल त्यांचे आभार. यानंतर प्रायोजक मेहबूद केमकर यांचा सत्कार माननीय प्राचार्य SB करंडे सर यांनी करावा ही विनंती. द्वितीय चषकाचे प्रायोजक माननीय श्री हनुमंत पवार, अभिरक्षा इन्शुरन्स बार्शी यांचा सत्कार
संस्थेचे जनरल सेक्रेटरी माननीय पी टी पाटील साहेब यांनी करावा ही विनंती. द्वितीय चषकाचे प्रायोजक माननीय श्री हनुमंत पवार अभिरक्षा इन्शुरन्स बार्शी यांचा सन्मान पी टी पाटील साहेब करत आहेत. तृतीय चषकाचे प्रायोजक माननीय श्री नीलकंठ ठोंबरे सर, ठोंबरे अॅग्रो एजन्सीज बार्शी यांचा सत्कार माजी प्राचार्य श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी चे थोरात सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. मंचावरती उपस्थित असलेले माननीय किरण देशमुख सर यांचा सन्मान देबडवार सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव माननीय देबडवार सर यांनी श्री किरण देशमुख सर यांचा सन्मान करावा ही विनंती. इतर सर्व सन्माननीय प्रायोजक यांचा सन्मान 7 जानेवारी रोजी सकाळी बीपी सुलाखे कॉमर्स कॉलेज बार्शी येथे केला जाईल. सर्वच प्रायोजकांना स्नेहभोजनासाठी आमंत्रित करत आहोत. 7 जानेवारी रोजी सकाळी आपण सर्वच प्रायोजकांचा सन्मान करणार आहोत. त्यांनी उपस्थित राहावे. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक बार्शी तालुक्याचे भाग्यविधाते विद्यमान आमदार आपल्या विनोदी शैलीने व वाक्चातुर्याची फटकेबाजी करत राजकारणातील कबड्डीचे मैदान गाजवणारे ॲडव्होकेट दिलीपरावजी सोपल साहेब यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे ही विनंती. माननीय ॲडव्होकेट दिलीपरावजी सोपल साहेब आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. आजच्या या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांचे उद्घाटनाचे अध्यक्ष, या संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय नंदनजी जगदाळे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्येष्ठ संचालक विष्णुपंत, त्याचबरोबर पी टी पाटील साहेब, देबडवार साहेब, शितोळे बापू, प्रिन्सिपॉल करंडे, या कबड्डी खेळात जुने खेळाडू ज्यांनी कॉलेज जीवनात अनेक मैदानं गाजवली, बक्षिसं घेतली, ते ज्येष्ठ उद्योजक चंदूशेठ सुनेग्रा, कबड्डी आणि आट्यापाट्या ह्या अनेक वर्ष बार्शी शहरात हे खेळ जिवंत ठेवले. त्याच्या स्पर्धा घेणारे श्री बोमलट सर, त्याचबरोबर प्राचार्य थोरात साहेब, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनी आणि खेळाडू मित्रांनो, एक चांगला उपक्रम संस्थेनं हा वेगवेगळ्या मैदानी खेळाचे सामने स्पर्धा या ठिकाणी भरून सुरू केलेला आहे. त्यामध्ये पासिंग व्हॉलीबॉलच्या स्पर्धा मध्यंतरी झाल्या. या कॉलेजमधून शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वेगवेगळ्या कॉलेजेसमधून अनेक पासिंगचे खेळाडू राज्यस्तरीय पातळीपर्यंत पोचलेले. त्यात परांड्याचे माजी नगराध्यक्ष सन्मान्य सुभाष सज्जीवाल हे सुद्धा या बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. आणि पूर्वीपासून संस्थेमध्ये मैदानी खेळाला प्राधान्य दिलं जायचं.
आणि त्याचाच एक पुढचं पाऊल म्हणून आता ह्या मैदानी खेळाच्या स्पर्धा भरवण्याचं उपक्रम सुरू झालेला आहे संस्थेच्या वतीनं आणि त्याला प्रायोजकही मिळू लागलेले आहेत. एकदा तुम्ही काही ना काही करायला लागलेत म्हटल्यानंतर बार्शीत प्रायोजकाची काही कमी नाही आणि कोण भरवत आहे स्पर्धा याला महत्व आहे. ती विश्वासार्हता आपल्या संस्थेची आहेच आणि त्यामुळं निश्चितपणानं दरवर्षी या अशा स्पर्धांना वाढता प्रतिसाद बार्शीकर दिल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त करतो. कबड्डी आता मॅटवर सुरू झाली. जशी कुस्ती मातीतली कुस्ती तशी आता मॅटवरची कुस्ती. तसं कबड्डी पूर्वी मैदानातला आता मैदानाचं आहे पण मॅटवरचं मैदान आहे आणि त्यामुळं नवीन पिढीला ते एक आकर्षण आहे. तर ते मातीत खेळायचं म्हणल्यानंतर जुन्या पिढीपर्यंत ठीक होतं. आता मॅटवर चांगला ड्रेस, पायात वेगळे शूज, त्यामुळं कुस्ती खेळाडूलाही बरं वाटतंय, कबड्डी खेळाडूलाही बरं वाटतंय आणि प्रो कबड्डी पासून ह्या खेळाला प्रोत्साहन जास्त मिळालं आणि आता अनेक मोठ्या उद्योजकांनी सुद्धा जसे क्रिकेटचे संघ घेतले काय म्हणायचं स्पॉन्सरशिप, त्याप्रमाणे कबड्डीचे केले. त्यामुळं त्याला एक चांगला रिस्पॉन्स मिळायला लागला. चांगले नवीन नवीन खेळाडू आता त्याच्यामध्ये निर्माण होऊ लागलेले. सोलापूर जिल्हा सुद्धा पूर्वीपासून कबड्डीसाठी नावाजलेला होता. कबड्डीमध्ये अनेक जिल्ह्यातले खेळाडू हे राज्य आणि राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचलेले होते. त्यातले अनेक राजकारणात पुढे महापौर, उपमहापौर सोलापुरात झाले, जेंदुरे झाले, पारशेट्टी झाले. खूप मोठी मोठी नावं कबड्डी खेळात सोलापूर जिल्ह्याने अनेक खेळाडूंना वाव दिला आणि ती पुढे मोठे झाले. बार्शीत सुद्धा आमच्या सोनिग्रा जे आहे तिथं बोमलट सर आहे. त्याच्या आधी दरा कदम सर होते. मला आठवतंय आम्ही शाळेत असताना 75 पाऊंडाच्या आतल्या स्पर्धेसाठी दरा कदमांनी आम्हाला घेऊन गेलते आमचे संघ, कदम सर. आणि विद्यार्थी आणि शिक्षक, खेळ शिक्षक असं प्रेम की सामना खेळल्यानंतर आम्ही सगळे लहान झोपल्यानंतर आमच्या प्रत्येकाच्या पायाला तेलाने मॉलिश करायची तळव्याला. असे पण शिक्षक होऊन गेलेले आहेत आणि ती परंपरा बार्शीत आजही ही खेळाची सुरू ठेवली आहे. त्याबद्दल मी मनापासून संस्थेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. यांनी तुम्ही पुढेही हे असे खेळ चालू ठेवा, म्हणजे स्पर्धा चालू ठेवा की जेणेकरून अनेकांना त्याच्यातून स्फूर्ती मिळेल. आणि त्याच्यापेक्षा मला सांगितलं की खटका काय ते राजकारण वेगळं आणि खेळ वेगळा असतो. खरं म्हणजे राजकारणात सुद्धा खिलाडू वृत्ती पाहिजे, म्हणजे निकोप वातावरण राहतं. खेळामध्ये तर खेळाडू असलंच पाहिजे, खेळाडू वृत्ती असतेच, तिथं राजकारण आणता कामा नाही. पण राजकारणात मध्ये खेळाडू वृत्ती आली पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि ती हळूहळू येत राहील. कारण आज कोण कुणाबरोबर आहे कुणालाच काही सांगता येत नाही आणि उद्या कोण कुणाबरोबर राहील त्याचाही काही नेम नाही. त्यामुळं खेळाडू वृत्ती या पद्धतीनं का होईना ती वाढत जावो अशा भगवंत चरणी प्रार्थना करतो आणि संस्थेला मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. राजकारण वेगळं आणि कबड्डी वेगळी, तरी राजकारणात खिलाडू वृत्ती जोपासली पाहिजे आणि आपण खेळाडूंना दिलेल्या शुभेच्छाबद्दल आपले आभार.
यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नंदनजी जगदाळे साहेब, उपाध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन करावे अशी विनंती करते. या कबड्डी स्पर्धेसाठी आलेले सर्व खेळाडू, या स्पर्धेला उद्घाटनासाठी भेटलेले आत्ताच खिलाडू वृत्तीचे ज्यांनी फार चांगलं डेफिनेशन दिली ते आमचे मित्र सहकारी, आपल्या बार्शी तालुक्याचे लाडके आमदार दिलीपरावजी सोपल, ज्यांच्या प्रेरणेतून किंवा ज्यांच्या मार्गदर्शनाने हे सामने आपण भरवतोय ते आमचे मित्र पी.टी. पाटील सर, बापू शितोळे, देबडवार सर, आपले एस पाटील सर आणि सर्व व्यासपीठावरील मान्यवर, आमचे सगळे सहकारी ज्यांनी आता खूप दिवस कष्ट करून हे सगळं नियोजन केलंय, त्या सर्व शिक्षक, शिक्षिका आणि खेळाडूंना खरं तर आता सगळेजण वाट बघतात केव्हा आपण खेळायचे. भरपूर वेळ झालेला आहे त्यामुळे मी जास्त वेळ घेत नाही. परंतु जेव्हा आम्ही पहिल्यांदा शालेय स्तरावरची राज्य लेवलची स्पर्धा एडशी आणि तडोळ्यातून सुरुवात झाली तेव्हा एक कॉन्फिडन्स आला की आपण राज्यस्तरीय स्पर्धा चांगल्या रीतीनं अरेंज करू शकतो. आणि तोच धागा पकडून आपले जनरल सेक्रेटरीनीच ठरवलं की आता जे पूर्वीचं वैभव होतं या ग्राउंडला आणि या संस्थेला, त्यात व्हॉलीबॉल असू द्या, त्याच्यानंतर कबड्डी असू द्या, खो खो असू द्या, इव्हन कुस्ती आहे, तर हे राज्यस्तरीय सामने आपण भरवायला हरकत नाही. आणि त्यातून सर्व कॉलेजेसनी त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला. आत्ताच आपले व्हॉलीबॉल सामन्यांचा उल्लेख केला आमदार साहेबांनी. आता हा आपला कबड्डी स्पर्धा आहे, त्याच्यानंतर आपण परत खो खो घेतोय महिलांची. तर असे सर्व प्रकारचे सामने घ्यायचा एकमेव उद्देश असा आहे की आपल्या परत हे मैदानं जी आहेत ती परत खेळाडूंनी भरून जावी आणि सर्व मुलांना आत्ताच रेफर केल्याप्रमाणे की मोबाईल पासून सुटका होऊन परत आपल्या मैदानी खेळांची गोडी लागावी, हा एकमेव विश्वास. या निमित्तानं सरांनी सांगितल्याप्रमाणे चांगलं काम करायला गेलं की सगळ्यांचं सहकार्य मिळतं. तर सर्व प्रायोजकांचे मी मनापासून संस्थेच्या वतीनं आभार मानतो की त्यांनी मोठ्या मनाने या सगळ्या स्पर्धेला मदत केली. सर्व खेळाडूंना मी शुभेच्छा देतो आणि माझं अध्यक्षीय भाषण संपवतो. जय हिंद. धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक किरण चपटे सर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. गुड इव्हनिंग टू ऑल. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित BP सुलाके कॉमर्स कॉलेज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ सोलापूर, सोलापूर कबड्डी असोसिएशन व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या 123व्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निमंत्रित कबड्डी स्पर्धेचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेले आहे. आज या ठिकाणी या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ पार पडत आहे. सदर उद्घाटन समारंभास उद्घाटक माननीय ॲडव्होकेट दिलीपरावजी सोपल साहेब, आमदार बार्शी या ठिकाणी उपस्थित राहिले आणि या मार्गदर्शन केले. साहेबांचे मनपूर्वक आभार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री नंदनजी जगदाळे साहेब, आपण या ठिकाणी आलात, मार्गदर्शन केलं, आपले या ठिकाणी आभार. माननीय श्री पी.टी. पाटील साहेब, माननीय श्री देबडवार सर, माननीय श्री बापूसाहेब शितोळे, माननीय मालोजी भोसले सर, तांत्रिक समिती सचिव महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन, आपण या ठिकाणी आलात, आपले या ठिकाणी आभार. कबड्डी संघ या ठिकाणी 8 निमंत्रित कबड्डी संघ उपस्थित आहेत, त्यांच्या या ठिकाणी आभार. प्रशिक्षक, पंच तसेच
हे ग्राउंड तयार करण्यासाठी ज्यांनी अथक परिश्रम घेतले, ज्यांचं मार्गदर्शन मिळालं, असे डॉक्टर ए जी कांबळे, डॉक्टर सुरेश लांडगे सर, डॉक्टर मार्कड सर, डॉक्टर नागटिळक सर, डॉक्टर निंबाळकर सर, स्वप्नील अंधारे, लक्ष्मण कसबे, तसेच रोहित डिसले सर आणि रुपाली शिंदे मॅडम यांचे या ठिकाणी आभार मी व्यक्त करतो. तसेच आजच्या कार्यक्रमास उपस्थित असलेले चंद्रकांत सोनिग्रा उद्योजक, तसेच संस्थेमधील माननीय क्रिकेट शिक्षक, क्रीडा शिक्षक, महाविद्यालय विकास समिती सदस्य, सर्व कार्यकारिणी सदस्य, संस्थेच्या विविध शाखांमधून उपस्थित असलेले सर्व शाखा प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. तसेच सर्व सन्माननीय प्रायोजक, उपस्थित सर्व क्रीडाप्रेमी, विद्यार्थी विद्यार्थिनी, पत्रकार बंधू, मंडपवाले, छायाचित्रकार, व्हिडिओ शूटिंगवाले या सर्वांचे मनपूर्वक आभार. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे शिंदे मॅडम व डंबरे मॅडम यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. तसेच अनावधानाने ज्यांचे आभार मानायचे राहिले असतील त्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने या ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. या ठिकाणी प्रथम सामना जो आहे तो राकेश भाऊ घुले कबड्डी संघ पुणे व श्रीराम क्रीडा मंडळ सोलापूर यांच्यामध्ये होणार आहे, याची नोंद घ्यावी. धन्यवाद सर. यानंतर सर्व मान्यवरांना विनंती करते की राज्यस्तरीय निमंत्रित कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनासाठी क्रीडाज्योत स्थापनेसाठी आपण मैदानाकडे यावे. कबड्डी स्पर्धेतील खेळाडू क्रीडा ज्योत घेऊन मैदानाकडे येत आहे. सर्वच संघाचे कर्णधार एकमेकांच्या हातामध्ये आता ही क्रीडा ज्योत देणार आहेत. रणरांगणे खेळाडू कर्णधार, प्रत्येक संघाचे कर्णधार एकमेकांच्या हातामध्ये ही क्रीडा ज्योत देणार आहेत आणि सर्व मान्यवर आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय दिलीपरावजी सोपल साहेब आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सर्वांनी खाली बसून घ्यायचं आहे. आता खऱ्या अर्थाने उद्घाटन होत आहे स्पर्धेचं. क्रीडा ज्योत स्थापनेचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. कार्यक्रम संपलेला नाही, आपण सर्वांनीच खाली बसून घ्यावं. खऱ्या अर्थाने स्पर्धेला आता प्रारंभ होणार आहे. सर्वच कर्णधार क्रीडा ज्योत घेऊन मैदानाकडे येत आहेत. यानंतर आपल्या स्पर्धेचे उद्घाटक माननीय आमदार दिलीपरावजी सोपल साहेब व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नंदनरावजी जगदाळे साहेब यांच्या हस्ते ती क्रीडा ज्योत स्थापित करण्यात येईल. सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या क्रीडा ज्योत स्थापनेचा समारंभ संपन्न होत आहे. सर्वच संघांचे कर्णधार खेळाडू क्रीडा ज्योत घेऊन हे सर्व मान्यवर सर्वच खेळाडू येत आहेत. हा खेळाडू पळत पळत खेळाडू चला इधर उधर मैंने खींची तार हो गया पसर पंगा पंगाले पंगाले किया गजब गजब मैं गया खिसक अरे सर्व संघाचे कर्णधार खेळाडू हे क्रीडा ज्योत आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक ॲडव्होकेट माननीय दिलीपरावजी सोपल साहेब व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नंदनजी जगदाळे साहेब यांच्या हातामध्ये देतील आणि ते ती क्रीडा ज्योत क्रीडांगणामध्ये स्थापित करतील. सर्वच संस्थेचे माननीय पदाधिकारी यांनी क्रीडा ज्योत स्थापित करावी.
सर्वच मान्यवर आमदार दिलीपरावजी सोपल साहेब, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदनजी जगदाळे साहेब, सर्वच संस्थेचे पदाधिकारी, सर्वच मान्यवर काही यांनी संघांना विनंती आहे बक लाईनवर लाईन अप करून घ्यायचंय ओळख परेडसाठी. विनोद सर बक लाईनवर लाईन अप करून घ्या ओळख परेडसाठी. इकडे साहेब. तुमची टीम कोल्हापूर इकडे इकडे. श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर शेख सर यांचं आगमन झालेलं आहे. जय भारत क्रीडा मंडळ मुंबई विरुद्ध शिवप्रतिष्ठान क्रीडा मंडळ धाराशिव खेळण्यासाठी आपल्याला पहिला पुकार. जय भारत क्रीडा मंडळ मुंबई विरुद्ध मुंबई शहर विरुद्ध शिवप्रतिष्ठान क्रीडा मंडळ धाराशिव खेळण्यासाठी पहिला पुकार. छान नियोजन केलं. तुम्ही या, तुम्ही या. इकडे या. पुढे या. चला, चला, इकडे इकडे क्रॉस क्रॉस. या की सर, किरण सर पुढे या की सर. इकडं साहेब, इकडं साहेब, इकडं किरण सर. एक करू दे. साहेब साहेब या की छान इथंच थांबा साहेब. ब्लॉकिंग चला. टाकायचं ना. हे काय याला काय म्हणायचं. उभं टाकायचं ना. असं उभं अक्षय इकडे येऊ तिकडून कवर लाईव्ह.
मैदान क्रमांक 1 वरती जो सामना चालू आहे तो पुणे विरुद्ध सोलापूर. सोलापूरचा खेळाडू चढाई करताना 7च्या डिफेन्स मध्ये एमटी रेड. मैदान क्रमांक 2 वर जो सामना चालू आहे कोल्हापूर विरुद्ध बार्शी. कोल्हापूर संघाने नाणेफेक जिंकून मैदानाची पुणे संघाचा अतिशय उत्कृष्ट खेळाचा नमुना आणि सोलापूर संघ ऑल आउट होण्याच्या दिशेने. आणि सोलापूर संघाचा या कारणाने पुणे संघाला 2 अधिकचे गुण आणि 1 प्लेअर बाद. स्कोर 9-0 आणि जर्सी नंबर 12 ने 3 खेळाडूंना बाद केलं व 3 गुणांची कमाई केली. सोलापूरचा खेळाडू उच्च चढाईवर आणि हा पुन्हा एकदा यशस्वी टॅकल 1 गुण पुणे संघ. पुन्हा एकदा पुणे संघाचा खेळाडू 12 नंबर जर्सी
आणि पुन्हा एक खेळाडू पण हँडटच रनिंग हँडटचा चांगला जय भारत क्रीडा मंडळ मुंबई शहर विरुद्ध शिवप्रतिष्ठान क्रीडा मंडळ धाराशिव आपल्याला खेळण्यासाठी दुसरा पुकार. अतिशय पुणे संघ आपलं डॉमिनेशन दाखवताना आणि पुन्हा एकदा पुणे संघाला ऑल आउट +1 असे एकूण 3 गुण पुणे संघाला मिळाले आहेत. टाइम आउट सोलापूर संघाने मैदान क्रमांक 2 वर तरी बार्शी विरुद्ध कोल्हापूर स्कोर आहे 2-0. बार्शीचा डू ऑर डाय रेड मध्ये 10 नंबर जर्सी धारण केलेला खेळाडू डू ऑर डाय मध्ये. बघूया काय करतोय. डू ऑर डाय रेड मध्ये गुण घेणं हे आवश्यक असतात आणि हा ऍडव्हान्स टॅकल आणि हा यशस्वी टॅकल झालेला आहे कोल्हापूर संघाकडून. 1 गुण कोल्हापूर संघाकडून. पुढील रेड घेऊन कोल्हापूरचा 5 नंबर जर्सी धारण केलेला खेळाडू अतिशय चांगल्या खेळाचा नमुना दाखवताना कोल्हापूरचा संघ आणि बार्शीकडून 3 नंबर जर्सी धारण केलेले खेळाडू उच्च चढाई घेऊन अतिशय सावध खेळाचा आणि हा यशस्वी टॅकल कोल्हापूर संघाला पुन्हा एकदा रेड घेऊन कोल्हापूर संघाचा खेळाडू. बार्शी संघाचे 4 खेळाडू मैदानावरती आहेत त्यामुळे पोलीस लागू नाहीये. कोल्हापूरचा 3 नंबरचा हरा रेड कोल्हापूरच्या संघाकडून. आता बार्शीकडून पुन्हा 5 नंबर जर्सी धारण केलेला खेळाडू रेड साठी गेलेला. डबल थाय होल आणि हा पूर्ण टॅकल. कोल्हापूर 5 बार्शी 0. कोल्हापूरची पुढची चढाई 5 नंबर जर्सी धारण केलेला खेळाडू आणि हा सुपर रेड 3+2 असे 5 एकूण गुण मिळाले कोल्हापूर संघाला. वार्ता स्कोर 10-0. बार्शीची यशस्वी रेड 2 गुण म्हणजे 2 खेळाडू जेवढे खेळाडू तेवढे गुण. पुढची रेड घेऊन 5 नंबर जर्सी धारण केलेला खेळाडू ज्यांना आजच्या रेडला 3 गडी बाद केले होते आणि अतिशय सावध खेळताना एक एमटी रेड. बार्शी संघाकडून खेळाडू 10 नंबर जर्सी धारण केलेला खेळाडू. हे सर्व सामने स्पर्धा हिंदवी समाचार फेसबुक लाईव्ह चालू आहे. पुढे सर्व क्रीडाप्रेमींनी याचा आनंद घ्यावा आणि कोल्हापूर संघाकडून पुढची रेड घेऊन आलेला खेळाडू. कबड्डी खेळताना चपळता दमदारपणा या सर्व सामाजिक घटकांचा कस लागतो. 1 पॉइंट कोल्हापूर संघाला. मैदान क्रमांक 1 चा स्कोर 25-4. पुणे 25 सोलापूर 4.
एक चांगला रनिंग हँड टच आणि 1 गुण. कोल्हापूर संघाला 1 गुण. पुन्हा एकदा बार्शीकडील खेळाडू रेड करणार. आपण इथं पंचांना देखील माहिती दिलेला आहे, त्यामुळे त्यांचे सर्व निर्णय आपल्याला स्पष्ट ऐकू येतील. बार्शी संघाकडून चढाई करताना प्लेअर आणि हा डॅश. पुन्हा एकदा कोल्हापूर संघ 1 गुण. मैदान क्रमांक 1 वरती पुणे संघाकडून अतिशय चांगल्या खेळाचं प्रदर्शन. गुणसंख्या 25-26-5. 1 पॉइंट सोलापूर. पहिला सेंटर पंचांशी उद्योग न करता खेळाडू पंचांनी दिलेले निर्णय स्वीकारावे. पुढची रेड घेऊन 5 नंबर जर्सी धारण केलेला कोल्हापूरचा खेळाडू आणि आणि हा यशस्वी टॅकल बार्शी संघ. मैदान क्रमांक 1 वरती स्कोर पुणे 27 सोलापूर 6. हा एकतर्फी चालू असलेला सामना वन पॉइंट पुणे आणि ते टाइम आउट घेतलेला आहे बार्शी संघाने. पुढची चढाई करताना कोल्हापूरचा खेळाडू एक रनिंग कोल्हापूरच्या संघाने. मैदान क्रमांक 1 वरती स्कोर पुणे 29 सोलापूर 7. अतिशय चांगल्या खेळाचा प्रदर्शन करताना पुणे संघ 1 गुणाची कमाई. वाढता स्कोर पुणे 30 सोलापूर 7. सोलापूर संघाचा 6 नंबर जर्सी धारण केलेला खेळाडू पुढची रेड घेऊन. One point Pune. 1+2 3 points Pune. Solapur Oli.